पाऊस आता जुलै अखेर रौद्ररूप दाखवणार आहे। राज्यात अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। राज्यातल्या 23 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला। या 4 जिल्ह्यांना ऑरेंज आणि 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, ते अधिक तीव्र झालंय। हे कमी दाबाचं क्षेत्र पुढील 4 ते 5 दिवसात पश्चिमेकडे सरकण्याचीही शक्यता आहे, ज्याचाच परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होतोय। अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांनी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं गेलंय। तर पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी म्हणून ओळखलं जाणारं उजनी धरण आता 100% भरलंय। याच धरणातून कालपासून भीमा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग केला जातोय। सध्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 61,600 क्युसेकनं विसर्ग केला गेलाय। भीमा नदीचा पात्र दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। तर दुसरीकडे खडकवासला धरण साखळी 90% भरली आहे। पानशेतमधून प्रथमच 600 क्युसेक्स विसर्ग करण्यात येतोय। पुणे जिल्ह्याला त्यामुळेच मोठा दिलासा मिळतोय। सातारा आणि महाबळेश्वर मार्ग अद्यापही बंदच ठेवण्यात आलेला आहे। केळघर घाटामध्ये काळाकडा परिसरामध्ये दरड कोसळली आणि त्यामुळेच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णतः बंद आहे। हा रस्ता पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले जातात, मात्र प्रचंड पाऊस असल्यानं काम करण्यात अडथळे येत आहेत। पुन्हा दरड कोसळली आहे काळाकडा परिसरामध्ये, त्यामुळे हा रस्ता आता बंद करण्यात आलाय। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये येत असणाऱ्या 61,600 क्युसेक्स पाण्याच्या विसर्गानं पंढरपूरच्या भीमा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। चंद्रभागेच्या तीरावरील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरं पाण्यानं वेढली आहेत। संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगानं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे। उजनीतून भीमा नदीत प्रवाह सुरू असल्यानं उद्या सकाळपर्यंत पाणी पातळी मोठी वाढेल, तर जुना दगडी पूल हा देखील पाण्याखाली संध्याकाळपर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे वारीनंतर उद्या होणाऱ्या पालख्यांच्या निरोपावेळी पंढरपूरला पुराचा वेढा पडलेला दिसून येईल।